So see the figure. Ultrasound is used to determine the position of the fetus in the uterus. Okay, then the needle is inserted through the abdomen and the uterine wall. Then the amniotic fluid, which is containing the fetal cells, is extracted. See, this is the amniotic fluid. Placenta is there, and then the amniotic fluid is centrifuged. Okay, and the fluid is extracted. The fetal cells settle down. Okay, then these cells, they are used in karyotypes or to study the chromosomes. So see, these are the chromosomes. Okay, now if there is any abnormality in the child or in the fetus, okay, then the fetus is going to be aborted. So बघा, पण या ॲम्निओसेंटेन्सिसमध्ये रिस्क पण आहे की काय होतं. रिस्क काय काय आहे तर पहिली गोष्ट आहे, कधीतरी चुकून नीडल त्या फिटसला लागू शकतं. त्याच्यानंतर मिसकॅरेज होऊ शकते, ॲम्निओटिक फ्लुइड लीक होऊ शकतो आणि केव्हा तरी इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतो. ओके, नाव what is the act of MTP? The medical termination of pregnancy, MTP, that is the act was was given in 1971 and it provides the legal framework for MTP. Okay, so ॲक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे. सोनोग्राफी क्लिनिकमध्ये जायचं आणि तिथे आपण बघतो, जेव्हा आपण तिथे विजिट करतो तर एक तिथे बोर्ड लिहिलेलं असतं, सेक्स सिलेक्शन and detection is not done in this center and it is punishable under PCPNDT Act. So you have to find out what is PCPNDT Act and why do you think such a mandate is essential, किंवा असं ॲक्ट का इसेन्शियल आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, नाव यानंतर आपण बघूया सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज. पण त्याआधी तुम्हाला एक क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल ड्रिंकिंग अँड स्मोकिंग ऑन द फीटस इन प्रेग्नेंट वुमेन. सो हे इंटरनेटवरून तुम्ही उत्तर शोधून काढायचं आहे. सो नाव वी विल स्टार्ट विथ द STDs, that is the sexually transmitted diseases. Now the diseases or the infections which are transmitted through sexual intercourse, they are called as sexually transmitted diseases, that is STDs, or they are also called as venereal diseases, that is VDs, or reproductive tract infection, that is RTI. Now the major venereal diseases are syphilis and gonorrhea. म्हणजे जे डिझिसेस किंवा इन्फेक्शन हे सेक्शुअल इंटरकोर्सच्या थ्रू त्या व्यक्तीमध्ये ट्रान्समिट केले जातात त्यांना म्हणायचं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिसेस, STDs, किंवा वेनरल डिझिसेस, VDs, किंवा दुसरं नाव आहे त्यांना रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन्स, RTIs. आणि जे दोन वेनरल डिझिसेस मेन जे आपल्याला शिकायचे आहेत ते सिफिलिस आहे आणि गोनोरिया आहे. ओके, सो आपण या टेबलच्या थ्रू आपण पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा आपण सिफिलिसबद्दल बघूया. नाव डिझीज आहे सिफिलिस. ओके, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस. पहिल्यांदा सिफिलिस बघूया. तर कशाने होतो म्हणजे त्याचं पॉझिटिव्ह एजंट काय आहे. ट्रिपोनिमा पॅलिडियम हा एक बॅक्टेरियाने होतो. इन्क्युबेशन पिरियड 3 ते 4 आठवडे आहे. इन्फेक्शन साइट इज द म्युकस मेम्ब्रेन इन द जेनाइटल, रेक्टल और द ओरल रिजन. ओके, सो म्युकस मेम्ब्रेन ही इफेक्ट होते जेनाइटल रिजनमध्ये किंवा रेक्टममध्ये किंवा ओरल रिजनमध्ये. सिम्पटम्स आहेत प्रायमरी लिशन्स कॉल्ड कॅन्कर ॲट द साइट ऑफ द इन्फेक्शन. नाव कॅन्कर इज फॉर्म्ड ऑन external genitalia, skin rashes and mild fever will be there. Inflamed joint, loss of hair,
paralysis, and sometimes degenerative changes occur in the heart and the brain. Now, what are the preventive measures? Education about sex practices, sex hygiene, avoiding sex with unknown partners or multiple partners, and using condom during coitus. ट्रीटमेंट इज द अँटीबायोटिक पेनिसिलिन. म्हणजे जो सिफिलिस हा आजार आहे तो ट्रिपोनिमा पॅलिडियम या बॅक्टेरियानी होतो. तो 3 ते 4 दिवस त्या बॅक्टेरियाला इन्क्युबेट व्हायला लागतात. इन्फेक्शन साईट जेनायटल, रेक्टल आणि ओरल रिजनमधलं म्युकस मेम्ब्रेन होईल असेल. सिम्पटम्स प्रायमरी लिशन्स जे असतात त्याला कॅन्करे म्हणतात. ते इन्फेक्शनच्या साईटला दिसतात. कॅन्करे हे एक्सटर्नल जेनिटेलियावर स्किनवर रॅशेस म्हणून येऊ शकतात. साधा ताप येऊ शकतो, कधीतरी ताप असतो. त्यानंतर जॉईंट्स आहेत जे सुजतात, केस गळू शकतात, पॅरालिसिस होतं आणि हार्ट आणि ब्रेनमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस होऊ शकतात. प्रिव्हेंटिव्ह एजंट्स औषध आहे त्यासाठी अँटीबायोटिक पेनिसिलिन, आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत सेक्स प्रॅक्टिसेसबद्दल एज्युकेशन देणं, सेक्स हायजीन याबद्दल सांगणं, नंतर अननोन पार्टनर किंवा मल्टिपल पार्टनर बरोबर सेक्स अवॉइड करणं आणि यूजिंग कॉन्डम ड्युरिंग द